हॅलो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलने कंप्लीट सिरीज लॉन्च केली होती फॉर अपकमिंग BEd CET एक्झामिनेशन, ELCT एक्झामिनेशन 2022साठी. यामध्ये पर्टिक्युलर सिरीजमध्ये जे आहे मेंटल ॲबिलिटी रिलेटेड आपण काही जे आहे टॉपिक सिलेबसमध्ये दिलेले आहेत ते आपण डिस्कस करत होतो. इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड MCQs जे आहेत आतापर्यंत आपण मेंटल ॲबिलिटीचे ऑलमोस्ट सगळे कवर केले. त्यामधला एक टॉपिक राहिले रिलेशन्सवाला. ॲट द सेम टाईम करंट अफेअर्स सेक्शन, जनरल अवेअरनेस सेक्शनचे सुद्धा जे आहेत सगळे टॉपिक्स तुम्हाला अवेलेबल केलेले होते, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन जे आहे 100% होईल. ॲट द सेम टाईम एक कंप्लीट कोर्स लॉन्च केला होता, इज अ क्विक रिव्हिजन PDF. त्यामध्ये तुम्हाला अपडेटेड MCQs देण्यात आले होते करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस आणि मेंटल ॲबिलिटीवरचे. ठीक आहे. या क्विक रिव्हिजन PDFमध्ये जे आहे अपडेटेड MCQs असे दिलेले होते जेणेकरून तुम्हाला कुठल्याही वेगळ्या सोर्सची किंवा नोट्स फॉलो करण्याची गरज पडणार नाहीत. आणि त्याची फीस आहे फक्त 499. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती जे आहे कॉन्टॅक्ट करू शकता. एकच दिवस राहिलेला आहे, जर तुम्हाला एका दिवसामध्ये थोडं बहुत जर काही स्कोरिंग होईल असं किंवा क्वालिफाईंग मार्क्स जर पाहिजे असतील तुम्हाला, तुमच्यासाठी हा जो क्विक रिव्हिजन PDF असणार आहे तो अतिशय उपयोगी असणार आहे. आणि तुम्ही नक्की हा कोर्सला जे आहे एनरोल करा, कारण कमी टाईम काही स्टुडंट्सला जे आहे 1-2 दिवसाचा वेळ आहे, म्हणजे उद्याचा दिवसचा वेळ आहे, त्यांच्यासाठी तर ते अतिशय उपयोगी राहील. तुम्ही एका दिवसात ते PDF नक्की वाचून घ्याल, कारण यामध्ये ऑलमोस्ट 2000+ MCQs आहेत. ठीक आहे. आता ह्याच्या बाहेरचं तर पलीकडे काहीही येणार नाही. आम्ही तुम्हाला खात्री देऊ तुमचं सिलेक्शन 100% होईल. अशाच प्रकारे पेट एक्झामिनेशनसाठी सुद्धा आम्ही खात्री दिली होती स्टुडंट्सला. वेरियस PDFs प्रोव्हाइड केले होते आणि कोर्सेस लॉन्च केलेले होते. याच्या थ्रू मॅक्सिमम स्टुडंट्स जे आहेत आमच्या प्लॅटफॉर्मवरनं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं फॉर द पेट एक्झामिनेशन. ॲट द सेम टाईम ग्लोबल ऑनलाईन हे असं प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला डिफरंट एंट्रन्स एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी सोर्सेससाठी ॲक्सेस भेटेल. ठीक आहे. जसे एक्झामिनेशन्स फॉर नेट, सेट, असे वेरियस डिफरंट NTA UGCवाले जेवढे काही एक्झाम्स आहेत ते तुम्हाला इथे इझिली अवेलेबल होऊन जाईल. ॲट द सेम टाईम नीटसारख्यासुद्धा एक्झाम्स इथं प्रिपरेशन होतं. ग्लोबल ऑनलाईन हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला दिलेल्या इंटरफेसमधून स्टोर आयकनवरती क्लिक केला तर कोर्सेस ह्या पेजवर जाल. तुम्हाला जे रिक्वायर्ड कोर्सेस आहेत, ज्या एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी जर तुम्ही प्रिपेअर करताय, तुम्ही तिथं टाईप करा रिक्वायर्ड कोर्सेस आणि त्याची फीस जी आहे तुम्हाला खालच्या साईडला डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे जे आहे ग्लोबल ऑनलाईन हे प्लॅटफॉर्म जो तुमच्यासाठी अतिशय उपयोगी आहे. ॲट द सेम टाईम BEd CETवाले जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी परत एकदा मी सांगते, क्विक रिव्हिजन PDF जे आहे अतिशय उपयोगी राहणार आहे. यामध्ये अपडेटेड MCQs ऑन करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस, मेंटल ॲबिलिटी, टीचिंग ॲप्टिट्यूड सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन आहे. हे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. एका दिवसामध्ये तुम्हाला प्रिपरेशनसाठी किंवा आपण बोलू शकतो क्वालिफाईंग मार्क्स. BEd CET काही खूप अवघड एक्झाम नाही आहे, बट बेसिक क्वेश्चन्ससुद्धा आपल्या हातून खूप ठिकाणी चुकून जातात. ठीक आहे. सो असे चुका अवॉइड करण्यासाठी हे PDF तुम्हाला हेल्प आउट करेल. सो अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये जे आहे रिलेशनशिपचे काही आपण क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन गिवन ओवर हिअर इज pointing to a photograph of a boy, Suresh said, "He is the son of the only son of my mother. He is the son of the only son of my mother. How is Suresh related to that boy?" ऑप्शन दिलेले आहेत ब्रदर, अंकल, कझिन आणि फादर. प्रश्न काय दिलेला आहे एकदा समजून घेऊयात. एक फोटोग्राफ आहे. ह्या फोटोग्राफमध्ये एक मुलगा आहे. ठीक आहे. सुरेश नावाचा जो माणूस आहे, सुरेश ह्या फोटोग्राफमधल्या मुलाला पॉईंट करतो आणि म्हणतो की हा जो मुलगा आहे ही इज दिस बॉय इज द सन ऑफ whom? ही इज द सन ऑफ ओनली सन. ठीक आहे. ओनली सन. दिस बॉय इज द सन ऑफ ओनली सन ऑफ माय मदर. ठीक आहे. ओनली सन ऑफ माय मदर म्हणजे ह्या स्टेटमेंटमध्ये एक लक्षात घ्यायचं आपल्याला की जी आई आहे तिला फक्त एक मुलगा आहे. ठीक आहे. फक्त एक मुलगा आहे आणि त्या फक्त एका मुलाचा जो मुलगा आहे तो हा बॉय आहे फोटोग्राफमधला. ठीक आहे. लक्षात आला प्रश्न काय दिलेला आहे? सुरेश नावाचा जो माणूस आहे तो ह्या मुलाला पॉईंट आऊट करतो आहे आणि म्हणतो आहे की माझ्या आईच्या फक्त एकट्या मुलाचा हा मुलगा आहे. ठीक आहे. सो प्रश्न विचारलेला आहे की सुरेशचं आणि ह्या मुलाचं रिलेशन काय आहे. ठीक आहे. मदरचा ओनली सनचा मुलगा, हा मुलगा फोटोग्राफमध्ये पॉईंट आऊट कोण करत आहे? सुरेश. आणि सुरेश काय म्हणतो आहे? माय मदर म्हणतो. म्हणजे बेसिकली मदरचा जो सन आहे, ओनली सन इज द सुरेश. आणि सुरेशचा जो मुलगा आहे तो हा फोटोग्राफमधला बॉय. म्हणजे सुरेश आणि जो मुलगा आहे ते कसे लिंक्ड आहेत?
सन अँड फादर. ठीक आहे, परत एकदा मी एक्सप्लेन करते. सुरेश नावाचा माणूस फोटोग्राफमधल्या एका मुलाला म्हणत आहे की हा माझ्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. प्रश्न काय दिलेला आहे? हा माझ्या आईच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे. मदरचा एकुलता एक मुलगा, ओनली सन चा मुलगा, बरोबर आहे. आणि ओनली सन म्हणजे कोण असणार आहे? सुरेश असणार आहे. ठीक आहे, कारण तो त्याच्या स्वतःच्या आईबद्दल बोलतोय तिथे. माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा म्हणजे सुरेशचं आणि त्या मुलाचं फोटोग्राफमधल्या मुलाचं नातं काय आहे? फादर अँड डॉटर. सो प्रश्न काय विचारलेला आहे? हाऊ इज सुरेश रिलेटेड टू दॅट ऑफ द बॉय? आन्सर इज ऑप्शन नंबर डी, दॅट इज ऑप्शन फादर अँड सन ह्या दोघांचं रिलेशन आहे. ठीक आहे, सुरेश अँड द बॉय इन द फोटोग्राफ. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन ओव्हर हिअर. इफ ए इज द ब्रदर ऑफ बी. प्रश्न काय विचारलेला आहे परत एकदा बघा. इफ ए इज ब्रदर ऑफ बी. आता मी तुम्हाला सांगते, रिलेशनशिपचे क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे पिढ्यांमध्ये. तर पिढ्या असतात ज्या, ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे. जेव्हा आपण असं ड्रॉ करतो की ए इज हजबंड ऑफ बी, ठीक आहे, तेव्हा असं करायचं आपण. असं एक पर्टिक्युलर सिम्बॉल ठेवायचा हजबंडसाठी, हजबंड आणि वाईफसाठी. फॉर एक्झाम्पल आपण डबल ॲरो हे वाला घेतलं, डबल हेडेड ॲरो. ठीक आहे, आणि जेव्हा आपण एला काय बोलतो? मेल बोलतो. ठीक आहे, मेलसाठी फॉर एक्झाम्पल आपण मेलसाठी घेतलं आहे स्क्वेअर, फिमेलसाठी घ्यायचं सर्कल. ठीक आहे, असे काही डायग्राम्स असाइन करायचे बेसिकली एक्झामला जाण्याच्या आधी. मी तुम्हाला डायग्राम्सबद्दल एक बेसिक आयडिया देते आधी. ठीक आहे, क्वेश्चन सॉल्व करण्याच्या आधी. फॉर एक्झाम्पल आपण बोलतो की ए इज हजबंड ऑफ बी. ठीक आहे, मग मी इथं काय केलेलं आहे? हजबंड आणि वाईफसाठी रिलेशन डेडिकेटेड जे रिलेशन दाखवण्यासाठी मी कोणता सिम्बॉल वापरत आहे? डबल हेडेड ॲरो वापरत आहे. ठीक आहे, ओके. मग ॲट द सेम टाईम सेकंड थिंग मी काय केलेली आहे? हजबंड मेल कॅरेक्टर्स दाखवण्यासाठी मी काय करते? स्क्वेअर सिम्बॉल घेते मेल कॅरेक्टर्स दाखवण्यासाठी. तुम्ही काही घेऊ शकता. ठीक आहे, तुम्हाला बेसिकली सोल्युशनला जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर तुम्ही वेगवेगळे सिम्बल्स असाइन करू शकता फॉर मेल फिमेल. ठीक आहे, हजबंड वाईफ, ब्रदर सिस्टर. ओके, ॲट द सेम टाईम सन अँड डॉटर. आता फॉर एक्झाम्पल मी इथे जर घेतलं, ठीक आहे, ह्यामध्ये मी काय केलेलं आहे? हे हजबंड अँड वाईफसाठी घेतलं. मेलसाठी घेतला स्क्वेअर, फिमेलसाठी घेतला सर्कल. ओके, अशा प्रकारे मी डिफरंट काय करत आहे? सिम्बल्स असाइन करत आहे. सो बेसिकली ए आणि बी वाईफ आहेत, ए मेल बी फिमेल. वाईफ आणि हजबंडसाठी डबल हेडेड ॲरो. एचा जो सन आहे, मी बोलत आहे ए आणि बीचा जो सन आहे, तेव्हा मी कसं घेणार? ए आणि बी दोघांचा सनसाठी असं खाली येईल. ठीक आहे, दोघांचा मुलगा आहे सी आणि त्या दोघांची मुलगी काय आहे? डी. ठीक आहे, मुलीसाठी परत फिमेल आहे मुलगी, घेतला सर्कल. ठीक आहे, सीसाठी मुलगा आहे, घेतला स्क्वेअर. दोघं काय आहेत? ए आणि बीचे लेकरं आहेत, बरोबर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि जेव्हा सी आणि डीला आपण सिबलिंग्स दाखवत आहोत, भाऊ बहीण दाखवत आहोत, तेव्हा आपण असं घ्यायचं सिम्बॉल फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, मग असं सिम्बॉल कधी घेणार आपण? सिबलिंग्स म्हणजे काय असतात? सख्खे भाऊ बहीण. हे जर दाखवायचे असतील आपल्याला, आपण काय घेणार आहोत? असे इक्वल टू सिम्बॉल. म्हणजे असे डिफरंट साईन्स सिम्बल्स असाइन केल्यानंतर जे आहे आपण काय बोलू शकतो? रिलेशनशिपचे जे क्वेश्चन्स आहेत ते इझिली सॉर्ट आउट करू शकतो, सॉल्व करू शकतो. आता सीचं जर मी परत सांगितलं, सीची मुलगी जर आहे फॉर एक्झाम्पल सी. ओके, सी मॅरिड टू एफ. ठीक आहे, असेवाले सिम्बॉल्स घेऊ शकते. ठीक आहे, एफचा लेकरू फॉर एक्झाम्पल मी बोलले आहे की ई आहे. ठीक आहे, अशा प्रकारे जे आहे तुम्हाला डायग्राम ड्रॉ करता आले पाहिजेत. जेव्हा आपण लिनियर चेंज करतो, फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण पिढी चेंज करत आहोत, ही आईवडिलांची एक पिढी आहे, लेकरांची पिढी आहे, वरून खाली आलोत. ठीक आहे, रिलेशनशिप दाखवण्यासाठी डबल हेडेड ॲरो घेतला, हजबंड वाईफ. सिबलिंग्स रिलेशन दाखवण्यासाठी इक्वल टू वाला सिम्बॉल घेतलेलं आहे. ओके, आणि जेव्हा आपण खाली लेकरं दाखवत आहोत तेव्हा आपण असं सिम्बॉल घेतो, म्हणजे खालच्या साईडला येतो, खालच्या बाजूला. अशा प्रकारे डिफरंट सिम्बॉल्स असाइन करायचे रिलेशनशिपच्या क्वेश्चनला. ठीक आहे, एक्झाम्पल सोडवत जे आपल्या लक्षात येऊन जाईल की कशा प्रकारे कुठलं सिम्बॉल कधी वापरायचं काय नाही.
हे एक माहिती असू द्या. आता इफ ए इज अ ब्रदर ऑफ बी, ए आणि बी जे आहे ब्रदर आहे बोलते. ए काय आहे? ब्रदर आहे. कोणाचा? बीचा. ओके. बी इज द सिस्टर ऑफ सी. बी कोणाची सिस्टर आहे? बी इज द सिस्टर ऑफ सी. आपल्याला सीचं कॅरेक्टर माहिती आहे का? अजून नाही माहिती आहे का? असू द्या सी. ठीक आहे. सी इज द फादर ऑफ डी. नाव फादर सांगितलं, फादर म्हणजे स्क्वेअर मेल कॅरेक्टर सांगितलेलं आहे. सी इज द फादर ऑफ डी. ओके. डी. डी ना हाऊ डी इज रिलेटेड टू ए प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मी परत एकदा डायग्राम ड्रॉ करते. आधी काय करायचं? सिम्पली ए ड्रॉ करायचं. इफ ए इज ब्रदर ऑफ बी, ए बी. ए आणि बी काय बोलतात? ब्रदर बोलतात. इक्वल टू सिम्बॉल घ्यायचं. ठीक आहे. ह्यामध्ये एचं आपल्याला कॅरेक्टर कळालेलं आहे की मेल कॅरेक्टर आहे, कारण ए इज ब्रदर ऑफ बी बोललेलं आहे म्हणून स्क्वेअर घेतला. ठीक आहे. बीचं कॅरेक्टर माहिती आहे का? बी ब्रदर आहे का सिस्टर अजून तर माहिती नाही. सेकंड स्टेटमेंट वाचा. बी इज अ सिस्टर ऑफ सी. बी काय बोलले? सिस्टर, म्हणून मी स्क्वेअरच्या ऐवजी काय घेतलेलं आहे? सर्कल घेतलेलं आहे. बी इज द सिस्टर ऑफ सी. ओके. सीचं कॅरेक्टर माहिती आहे का अजून? मेल का फिमेल आहे नाही माहिती. थर्ड स्टेटमेंट वाचा. सी इज द फादर ऑफ डी. फादर सांगितलेलं आहे. फादर आहे म्हणजे डी काय येणार आहे? खाली येणार आहे. लेकरं बाळं खाली घ्यायचे, सेकंड पिढी खाली घ्यायचं. डी सॉरी डीचं आपल्याला हे माहिती आहे का कॅरेक्टर काय? मेल आहे का फिमेल आहे माहिती नाही आपल्याला. अँड हाऊ प्रश्न काय विचारलेला आहे? हाऊ डी इज रिलेटेड टू ए. डी आणि एचं रिलेशन काय आहे विचारलेलं आहे. ठीक आहे. ओके. आता ए काय आहे? मेल आहे का फिमेल आहे? आपल्याला माहिती झालं मेल आहे. कशावरून? स्क्वेअर बॉक्स घेतला आपण. ठीक आहे. डीचं कॅरेक्टर माहिती आहे का? नाही माहिती, कारण दिलेलंच नाही आहे क्वेश्चनमध्ये. आता प्रश्न काय विचारलेला आहे? ए आणि डीचं रिलेशन काय असणार आहे? आता ह्या आन्सरमध्ये जे आहे 2 पॉसिबिलिटीज असू शकतात. डीचं कॅरेक्टर आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे. डी जर मेल असता तर डी काय असतं? एचा भाचा असला असता. बरोबर आहे. पप्पांचं काय आहे? ठीक आहे. सी इज द फादर ऑफ डी. पप्पांचा भाऊ आहे. सी इज डीज फादर अँड सी आणि ए काय आहेत? भाऊ बहीण आहेत. सो बेसिकली वडिलांचा भाऊ, डीच्या वडिलांचा भाऊ म्हणजे डीचा कोण असणार आहे? अंकल असणार आहे. बरोबर आहे. सो डी जर मेल असला असता तर डीचा आन्सर काय असलं असतं? भाचा असला असता. जर डी फिमेल असली असती तर भाची असली असती. बरोबर आहे. सो बेसिकली या क्वेश्चनमध्ये डीचं सेक्स डिटरमाइन केलेलं नाही आहे. सो आन्सर शुड बी कॅन नॉट बी डिटरमाइंड. का? कारण रिलेशन काय विचारलेलं आहे? हाऊ डी इज रिलेटेड टू ए. जर प्रश्न हा विचारलेला असता की हाऊ ए इज रिलेटेड टू डी, ॲट दॅट टाईम द आन्सर वुड बी अंकल. ओके. ॲट दॅट टाईम आन्सर वुड बी अंकल. बट नाव द डीचं कॅरेक्टर किंवा सेक्स कॅरेक्टर जे आहे डिटरमाइन केलेलं नाही आहे. सो बेसिकली जर डी मेल असला असता तर आन्सर काय आलं असतं? नेफ्यू. नेफ्यू मीन्स भाचा. ठीक आहे. आणि डी जर फिमेल असली असती तर आन्सर काय आलं असतं? नीस. ठीक आहे. सो बेसिकली इथं सेक्स डिटरमाइन केलेलं नाही आहे. सो आन्सर शुड बी कॅन नॉट बी डिटरमाइंड. प्रश्न जर प्रश्न असा विचारलेला असता हाऊ ए इज रिलेटेड टू डी, ॲट दॅट टाईम आन्सर वुड बी अंकल. ओके. बट क्वेश्चन हिअर इज आस्क्ड हाऊ डी इज रिलेटेड टू ए. सो आन्सर शुड बी कॅन नॉट बी डिटरमाइंड. का? कारण नेफ्यू पण येऊ शकते, नीस पण येऊ शकते. हा जर तुम्हाला ऑप्शनमध्ये नेफ्यू ऑर नीस असं दिलं असतं तर ते आन्सर आलं असतं. ठीक आहे. पण इथं दिलेलं आहे का? नाही. सो आन्सर विल बी कॅनॉट बी डिटरमाइंड. नेक्स्ट क्वेश्चन. इंट्रोड्युसिंग अ बॉय अ गर्ल सेड ही इज द सन ऑफ द डॉटर ऑफ फादर ऑफ माय अंकल. ही इज द सन ऑफ डॉटर ऑफ फादर ऑफ माय अंकल. हाऊ इज द बॉय रिलेटेड टू द गर्ल. इथे प्रश्न कसा विचारलेला आहे बघा. अंकल चे फादर. ठीक आहे. आपण इथं असं घेऊयात फादर मेल, अंकल फिमेल, डॉटर. ठीक आहे. क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा. ही इज द सन ऑफ द डॉटर. सन ऑफ, इथं सर्कल यायला पाहिजे. सॉरी, अ मिनिट प्लीज. GHTER. ठीक आहे. नाव क्वेश्चन काय विचारलेलं आहे? डायग्राम जाते का? फ्लो डायग्राम बघूयात आपली. ही इज द सन. ही इज द सन ऑफ द डॉटर ऑफ द फादर ऑफ माय अंकल. अंकलचे फादर. ठीक आहे. अंकलचे फादर, फादरची डॉटर, डॉटरचा सन. ही इज, दिस बॉय इज
द सन ऑफ द डॉटर, सन ऑफ द डॉटर ऑफ हुज फादर, डॉटर कोणाची आहे, अंकलच्या फादरची डॉटर आहे, बरोबर आहे, अंकल्स फादर्स डॉटर शी इज, आणि तिचा मुलगा. प्रश्न काय विचारलेला आहे की सन दॅट इज बॉय, बॉयला गर्लसोबत रिलेशन काय आहे. ठीक आहे, मुलीचा अंकल आहे. परत एकदा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न काय दिलेला आहे, एक मुलगा आहे, मुलाचं रिलेशन एक मुलगी सांगत आहे. ठीक आहे, एक मुलगी जी आहे मुलाचं रिलेशन सांगत आहे. ती काय बोलत आहे, हा जो मुलगा आहे ही इज द सन ऑफ हुम, ही इज द सन ऑफ द डॉटर, हुज डॉटर, अंकल्स फादर, अंकलच्या फादरच्या डॉटरचा मुलगा आहे. ठीक आहे, सो हिचे अंकल झाले हे. ठीक आहे ना. सो बेसिकली मुलगा आणि ह्या मुलीचं रिलेशन काय हे विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, ही इज द सन ऑफ डॉटर ऑफ अंकल्स फादर. नाउ बेसिकली अंकल कॅन बी डॉटर अँड अंकल कॅन बी द ब्रदर्स, ब्रदर अँड सिस्टर, बरोबर आहे, कॅन बी नाही, असायला पाहिजे. ठीक आहे, अंकलचे फादर आणि डॉटरचे फादर सेम आहेत. सो बेसिकली अंकल आणि डॉटर काय असणार आहेत, सिबलिंग्स असणार आहेत, भाऊ बहीण असणार आहेत. ठीक आहे, सो ह्या मुलीचा अंकल आहे तर ह्या मुलाचा कोण असणार आहे, हा अंकलच असणार आहे, मम्मीचा भाऊ. ठीक आहे, मामा. बेसिकली ह्या मुलीसाठी पण काय आहे, मामा. सो ह्या दोघांचं रिलेशन काय आहे, सिबलिंग्स झालं. का, कारण ह्याचे पण अंकल आहेत, हिचे पण अंकल आहेत. ठीक आहे, अंकल्स फादर अँड डॉटर्स फादर इज सेम. सो बेसिकली अंकल अँड डॉटर आर both siblings, these both are siblings, so these both will be also the siblings. The right answer to the question is, क्वेश्चन काय विचारलेलं, हाऊ इज द बॉय रिलेटेड टू द गर्ल, हा मुलगा ह्या मुलीसाठी काय असणार आहे, भाऊ असणार आहे. सो द आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए, ब्रदर. सो नेक्स्ट क्वेश्चन नाव, पॉइंटिंग टू अ फोटोग्राफर, लता सेज ही इज द सन ऑफ द ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर, हाऊ इज द मॅन इन द फोटोग्राफ रिलेटेड टू द लता. क्वेश्चन काय विचारलेला आहे यामध्ये, आता बघा, लक्ष द्या. ही इज द सन ऑफ द ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर, ग्रँडफादर. ठीक आहे, स्क्वेअर घेतला, ओके, चा ओनली सन, ग्रँडफादरचा ओनली सन, एकुलता एक मुलगा. ओके, ग्रँडफादर्स ओनली सन. ठीक आहे, लता काय बोलत आहे, लतासाठी हे कोण आहेत, ग्रँडफादर आहेत. ठीक आहे, ग्रँडफादरचा ओनली सन, ग्रँडफादरला काय अपत्य आहेत, फक्त एक मुलगा आहे, त्या एका मुलाचा मुलगा आहे. ठीक आहे, फोटोग्राफमधला जो मुलगा आहे तो ह्या फक्त मुलाचा मुलगा आहे. जे ग्रँडफादरचे, लताचे जे ग्रँडफादर आहेत त्यांच्या ओनली सनचा हा सन आहे. सो लताचा आणि ह्या सनचं रिलेशन विचारलेलं आहे. ठीक आहे, सो बेसिकली ह्या ओनली सनची जी मुलगी असणार आहे, किंवा आपण बोलू शकतो, आता इथं ओनली सन दिलेलं आहे. ठीक आहे, ओनली सन म्हणजे त्यांचं अपत्य एकच आहे. ठीक आहे, सो ह्या ओनली सनला लता इज अ डॉटर अँड द बॉय इन द फोटोग्राफ इज द सन. सो बेसिकली लता आणि सनचं रिलेशन काय आहे, दोघंजणं भाऊ बहिणी आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे हे रिलेशन आहे. परत एकदा प्रश्न बघू आपण. लता बोलत आहे फोटोग्राफमधल्या मुलाला बघून की हा जो मुलगा आहे हे माझ्या ग्रँडफादरच्या ओनली सनचा सन आहे. ठीक आहे, ग्रँडफादरला एकच अपत्य आहे, दॅट इज ओनली सन. ओके, आणि ओनली सनचा जो मुलगा आहे तो लतासोबत काय रिलेशनमध्ये येईल, ब्रदर येईल. का, कारण ओनली सनला 2 लेकरं, दॅट इज लता अँड सन, कारण लताचे पण ग्रँडफादर आहेत आणि ह्या मुलाचे पण ग्रँडफादर आहेत. ओनली सन म्हणजे एकच मुलगा आहे, म्हणून लता पण ह्याची मुलगी असेल आणि हा फोटोग्राफमधला मुलगा पण असणार आहे. सो बेसिकली लता आणि सनचं काय रिलेशन असणार आहे, ब्रदर सिस्टरचं. ऑप्शन नंबर ए विल बी द राईट वन. नाव द क्वेश्चन नंबर नेक्स्ट, 5th क्वेश्चन, पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ. Bajpai said he is the son of the only daughter of the father of my brother. How Bajpai is related to the man in the photograph? Option A, nephew, B, brother, C, father, D, maternal uncle. प्रश्न काय विचारले आहे, सन, द बॉय इन द फोटोग्राफ, हा फोटोग्राफ आहे, फोटोग्राफमधला बॉय, ही इज द सन ऑफ ओनली डॉटर. ओके, ओनली डॉटर, एकच अपत्य, ओनली डॉटर म्हणजे सिंगल डॉटर आहे. ठीक आहे, इज द ओनली डॉटर ऑफ माय फादर, ऑफ द फादर, फादरची एकुलती एक मुलगी, तिचा मुलगा. ठीक आहे, ऑफ माय ब्रदर. ठीक आहे, फादर कोणाचे आहेत, ब्रदरचे आहेत. ठीक आहे ना. सो बेसिकली ब्रदर अँड ओनली डॉटरचं रिलेशन काय असणार आहे, भाऊ बहीण असणार आहे. ठीक आहे,
ठीक आहे. सो अशा प्रकारे सन आणि ब्रदर ह्या दोघांचं रिलेशन काय असणार आहे, ओनली डॉटर, म्हणजे ह्याची मम्मी झाली, राईट, मदर, हसनची मदर आणि मदरचा हा भाऊ. सो बेसिकली हा मुलासाठी हा माणूस कोण असणार आहे, मामा असणार आहे. सो द आन्सर टू द क्वेश्चन विल बी द मॅटर्नल अंकल. प्रश्न काय विचारलेला आहे, सन इज द ओनली डॉटर ऑफ द फादर. जो मुलगा आहे इज द ओनली सन. हा कोणाचा मुलगा आहे, एका लेडीचा. ठीक आहे, ह्या लेडीचा कोण आहे, हा मुलगा आहे. ठीक आहे, ती एकुलती एक आहे तिच्या वडिलांसाठी. ही जी मदर आहे, ठीक आहे, आपल्याला हे असं नाही घेता येणार, सन स्क्वेअर ओनली डॉटर, ठीक आहे, ओनली डॉटर आणि डॉटरचे वडिलांसाठी ती एकुलती एक आहे. ठीक आहे, एकुलती एक मुलगी. सो बेसिकली बाजपाई जो असणार आहे तो ओनली डॉटरचा भाऊ असणार आहे आणि सनचा काय असणार आहे, मॅटर्नल अंकल, दॅट इज मामा. आता नेक्स्ट क्वेश्चन जे तुम्हाला सोडवायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा. क्वेश्चन काय दिलेला आहे मी तुम्हाला हिंट देईल. पॉइंटिंग टू विमेन अभिजित सेड हर ग्रँड डॉटर इज द ओनली डॉटर ऑफ माय ब्रदर. ठीक आहे, हाऊ इज द विमेन रिलेटेड टू द अभिजित. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही फाइंड आउट करा, बट ह्याचं तुम्हाला एक हिंट देऊन देईल मी. प्रश्न काय विचारलेला आहे, हर ग्रँड डॉटर, कोणाची ग्रँड डॉटर, एका लेडीची ग्रँड डॉटर. हर मीन्स अगेन सर्कल फॉर्म, हर ग्रँड डॉटर. ह्या लेडीची जी ग्रँड डॉटर आहे इज द ओनली डॉटर. कोणाची ओनली डॉटर असणार आहे, अभिजितच्या भावाची, ब्रदर. फॉर एक्झाम्पल दिस इज द ब्रदर. या ब्रदरची ओनली डॉटर कोण आहे, हिची ग्रँड डॉटर आहे. हरची ग्रँड डॉटर ह्या ब्रदरची ओनली डॉटर आहे. ह्या ब्रदरची म्हणजे अभिजितचा जो भाऊ आहे, ठीक आहे, हा अभिजित, परत एकदा मी सांगते, हा अभिजित आहे. अभिजितचा जो भाऊ आहे, भावाची फक्त एकुलती एक मुलगी आहे जिचं रिलेशन ह्या लेडीसोबत काय आहे, ग्रँड डॉटर आहे. सो बेसिकली प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, अभिजितचं रिलेशन ह्या लेडीसोबत काय असणार आहे, हरसोबत काय असणार आहे. सो तुम्हाला आन्सर ड्रॉप करायचं. ऑप्शन दिलेलं तिथं ऑप्शन ए सिस्टर, बी ग्रँड मदर, सी मदर इन लॉ, डी मदर. मी तुम्हाला सगळे डायग्राम ड्रॉ करून दिलेले, फक्त तुम्हाला आन्सर सांगायचं. सगळं इथं तुम्हाला मांडलेलं आहे. हरचा जो मुलगा आहे ब्रदर आहे. ब्रदर आणि अभिजित दोघांचे भाऊ आहेत, ठीक आहे, एकमेकांचे भाऊ आहेत. आणि ब्रदरची एकुलती एक मुलगी आहे, ग्रँड डॉटर. ॲट द सेम टाईम ह्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला अजून एक प्रश्न ॲड करेल. हरचं आणि अभिजितचं रिलेशन तर सांगाच, प्लस अभिजितचं आणि ग्रँड डॉटरचं जे हे रिलेशन आहे, ह्या दोघांचं पण रिलेशन काय आहे हे कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा आणि मला कळवा. ठीक आहे, अशा प्रकारे इथे तुम्हाला मी सगळं एक्सप्लेन केलं. सरळ जे आहे आन्सर इथे येऊन जातं. खरं तर हरचं आणि अभिजितचं काय रिलेशन असणार आहे, मदर आणि सनचं असणार आहे. तुम्ही मला ह्याचं सांगा. नेक्स्ट क्वेश्चनचं मात्र तुम्ही कंप्लीट मला उत्तर कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगा. मी तुम्हाला कुठली हेल्प देणार नाही. इथे डायग्राम स्वतः ड्रॉ करा. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करा. कुठली अडचण असेल तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा. मी तुम्हाला नक्की म्हणजे कळवून टाकेल आन्सर काय चुकतं आहे काय नाही. ठीक आहे. द गर्ल इज द वाईफ ऑफ द ग्रँडसन ऑफ माय मदर. सो हाऊ इज द अमित रिलेटेड टू द गर्ल. अमित काय बोलतो आहे की एक मुलगी आहे, मुलगी जी आहे इज द वाईफ ऑफ द ग्रँडसन. ठीक आहे, माझ्या आईच्या ग्रँडसनची वाईफ, ठीक आहे, एक मुलगी आहे. तर अमितचं आणि त्याचं काय रिलेशन असणार आहे हे सांगायचं आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेस लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये जे आपण रिलेशन रिलेटेड सगळे क्वेश्चन सॉर्ट केलेले आहेत. तर अशा प्रकारे ऑलमोस्ट मेंटल ॲबिलिटीचे सगळे टॉपिक्स आपण हे डिस्कस केलेले आहेत. सो कुठल्या प्रकारचे डाऊट्स असतील, काही असेल, इवन तुम्हाला जे क्विक रिव्हिजन PDF जर एनरोल करायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे नक्की PDF जे आहे अपलोडेड फॉर्ममध्ये भेटून जाईल, अपडेटेड फॉर्ममध्ये. त्यामध्ये तुम्हाला अपडेटेड करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस सेक्शनचे क्वेश्चन्स, मेंटल ॲबिलिटीचे, टीचिंग ॲप्टिट्यूडचे सगळे एकत्र करून भेटणार आहेत ऑन द फीस ऑफ ओनली $499. सो डू एनरोल द कोर्स अँड ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन अँड एक्झामिनेशन. आय होप तुमची एक्झामिनेशन चांगली जाऊ, तुमचा स्कोर चांगला जाईल आणि जेणेकरून तुम्हाला जे सिलेक्शन भेटून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू.